जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय कुणाल नाईक पहिलं षटक घेऊन. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र कुणाल नाईक. रोहन घरतसाठी हे मैदान एरवी वाटसरूंसाठी नेहमी खुलं असतं, त्यामुळे अनेक वाटसरू मैदानातून जाताना दिसतात. त्यांना विनंती आहे, आपण मैदानाच्या आज स्पर्धा चालू आहे त्यामुळे थोडं कोऑपरेट करा. मैदानाच्या एका बाजूने आपण मार्गक्रमण करायची विनंती आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आपणास करतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र आक्रमण. थोडंसं अंगलट येते की काय, आणि कॅच घेतले. रोहन घरतला परतावं लागेल. जॉन्टी एक मोठा हादरा आता मात्र टीम नावाला सहन करावा लागणार आहे. पहिल्याच बॉलवर सुरुवातीलाच मी म्हणेन माशी शिंकली, आरंभालाच अपशकून असं म्हटलं जातं, परंतु यावेळेस मात्र रोहन घरत 0 या धावसंख्येवर तंबूचा रस्ता दाखवलाय तो गोलंदाज कुणालनं. तर नवीन बॅट्समन निखिल पाटील आज मात्र बढती मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर मात्र तो दाखल झालाय, परंतु पहिल्याच बॉलवर रोहन घरत निराश केले आज मी तर म्हणेन. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. रोहन घरत सारखा टॅलेंटेड यंगस्टर नावा संघाचा त्यानं खेळपट्टीवर राहिला हवं, परंतु बेजबाबदारपणे हा फटका जरूर खेळला आणि अगदी पहिल्याच बॉलवर मात्र संघाला संकटामध्ये टाकले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा कुणाल नाईक. कुणालचा हा बॉल थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑफस्टंप पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे या गोलंदाजाकडे. दोनही बाजूला बॉल कट करण्याची कला अवगत आहे. कधी ऑफस्पिन मारा तुम्हाला पाहायला मिळेल, कधी लेग स्पिन पाहायला मिळेल, आणि यासाठी व्हेरिएशनसाठीच हा ओळखला जातो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा गोलंदाजीच्या जोरावर बिंगारी संघ खूप चांगली कामगिरी करत असते, कारण रघु परदेशी सारखा दिग्गज खेळाडू या स्क्वॉडमध्ये आहे. यावेळेचा बॉल आतमध्ये येणारा, फक्त दिशा दिले. थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे बॉल चाललाय. 4 धावांकरता चौकार येतोय हा पहिला टीम नावासाठी. भूषण भोईर दिग्गज खेळाडू आहे संघाचा. लॉंग इनिंग करण्यासाठी नेहमीच त्याला ओळखलं जातं. याही मैदानावर बऱ्याच अशा इनिंग त्यानं साकारल्यात आणि या चौकारानं मात्र त्यानं खातं उघडलंय. यावेळचा बॉल भूषण भोईरनं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा चौकार. तर 2 चौकारांचा खेळ. यावेळेस मात्र सरळ बॅटवर आला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चकून बॉल चाललाय डीप मध्ये. आता मात्र भूषण भोईर
धावा जमवते आपल्या टीमसाठी. हे तरच करावंच लागेल, कारण पहिल्याच बॉलवर मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट गमावल्यावर आताच मात्र जबाबदारी येऊन पडले आणि ती जबाबदारी पैलवत असताना बॅट्समन भूषण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. पहिले 2 निर्धाव चेंडू कुणालचे आपण पाहिले आणि तदनंतर मात्र पुढच्या 3 बॉलवर 10. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी पालटेल क्षणार्धात याचा नेम नसतो आणि म्हणूनच यातली रंजकता आजतागायत आहे. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पॉइंटकडे खेळलाय, ओव्हर थ्रो होतोय. इथे मात्र बॅकअप होताना दिसत नाहीये, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र या धावा येतात. अजून 2 धावा मिळतील नाबा संघाला आणि 2 धावेनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली होती भिंगारी संघाची, परंतु अखेरीस मात्र या धावा मॅनेज केल्या त्या भूषण भोईरनं. तब्बल 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 12 धावा असा स्कोर कार्ड. जास्त टीम मिटिंग्स घेऊ नका. भिंगारी संघाला विनंती असेल, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे या सूचना आम्ही दिवसभर मग 200-300 वेळा करायला लागल्या तरी आम्ही करायला तयार आहोत, कारण स्पर्धा मात्र वेळेमध्ये संपन्न करायची आहे. त्यामुळे कृपया करून कोऑपरेट कुणाल प्लीज. तर दुसरं षटक भिंगारी संघाकडून गोलंदाजी मार्कवर मात्र द लेजंड क्रिकेटर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रघुनाथ परदेशी. रघुनाथ परदेशी त्याचे चिरंजीव सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. 12th मॅन. पहिलाच बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय, लॉंग लेग सीमा रेषा पार. इथे अकूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावर मात्र लगावलेली ही चपराक. 4 धावा मिळतील. या चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 16 या आकड्यावर. तर निखिल पाटीलला संधी मिळाले, अगदी वरच्या क्रमांकावर त्याला आज धाडले आणि त्या संधीचं सोनं करतोय. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं खातं उघडलं, तेही दिग्गज गोलंदाजासमोर. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आता मात्र वाढलेला असेल. राईट अमूर्त विकेटनं रघुनाथ यांचा हा बॉल पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर मात्र आतल्या बाजूला वळणारा निर्धाव चेंडू. जादुई गोलंदाज ओळखले जाते यांना. स्पिन मारा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु रिव्हर्स स्वीपचा हत्यार उपसलंय. बॉल चाललाय पॉइंट सीमारेषा पार. काय प्रेसेन्स ऑफ माइंड वापरलंय बॅट्समन निखिल पाटीलला आणि हा रिव्हर्स स्वीपचा उत्तुंग षटकार. बिनधास्तपणे मात्र तो दिग्गज गोलंदाजाला सामोरं जातोय आणि आज त्याला कशासाठी पाठवलंय वरच्या क्रमांकावर आणि त्याच्यातली असलेली गुणवत्ता तो सादर करत असताना मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. रघुनाथ परदेशी यांच्या समोर मात्र 10 धावा पहिल्या 3 बॉलवर निखिल पाटीलच्या बॅटमधून आल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देणार का? पहिल्या 3 बॉलवर 10 धावा आल्यानंतर इथे रिव्हर्स स्वीपसाठी आता मात्र मागे क्षेत्ररक्षक अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला तैनात केला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता तो सर्कलमध्ये आणला जातोय. हे दुसरं षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. इथे मात्र क्लीन बोल्ड आणि कमबॅक करत असताना यावेळेस मात्र सरळ यष्ट्या उधळल्यात आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि निखिल पाटीलला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जातंय ते रघुनाथ परदेशी यांच्या या बॉलवर.
तर नवीन बॅट्समन यावेळेस मैदानामध्ये धीरेंद्र मात्रे चौथ्या क्रमांकावर प्रभावित केलं होतं अगदी निखिल पाटील या फलंदाजानं. गोलंदाजी मार्कवर रघु परदेशी यांनी मात्र अखेरीस थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या 3 बॉलवर मात्र 10 धावा खाल्ल्यानंतर धीरेंद्र मात्रे अजून एक टॅलेंटेड बॅट्समन यावेळेस मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेचा हा बॉल वळल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी जरूर असेल धीरेंद्र मात्रेसाठी. पहिलाच बॉल फेस करत होता आणि या समोर मात्र द लेजंड ज्यांनी आजपर्यंत रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी मात्र मोठं योगदान दिलंय रघु परदेशी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल खाली राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 3 बॉलवर 10 धावा दिल्यानंतर सुद्धा यावेळेस मात्र पुढचे 3 चेंडू निर्धाव टाकून या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दोनही पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत. धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 धावा 22. टीम मीटिंग्स प्रत्येक षटकानंतर नका घेऊ प्लीज, कृपया करून, कारण आपल्याकडे वेळ फार कमी. आज फायनल सुद्धा खेळवायची आहे आणि आज या स्पर्धेला आपण उशिरानं थोडी सुरुवात केली. त्यामुळे ही विनंती सगळ्यांनाच आम्ही करणार आहोत, कोणीही वाईट वाटून घेऊ नका. तर 2 ओव्हर संपलेत आणि धावफलकावर 22 धावा 22. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. इथून मात्र भूषण भोईरच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल, कारण हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर फार मोठी धावसंख्या गावदेवी नावा संघाच्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटू देऊ नका. गोलंदाजी मार्कवर मात्र तिसऱ्या षटकासाठी आशिष येतोय. क्षेत्ररक्षण थोडं आता विखुरलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आता मात्र क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतील. भूषण भोईर समोर कशा पद्धतीनं आशिष गोलंदाजी करणार. पहिला बॉल राऊंड विकेट, खूप चांगला बॉल होता. कुलबट टप्प्याचा इथे मात्र चान्स नव्हती भूषणसाठी. एकच धाव मिळाली. सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावर. 23 रन्स. धीरेंद्र मात्रे 2 चेंडू मागच्या ओव्हरमध्ये निर्धाव खेळलाय, त्यामुळं त्याला सुद्धा इथे मात्र श्रीगणेशा करायचा आहे. आशिष समोर. आशिषचा हा बॉल यावेळेस मात्र अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटकडे चाललाय. सिंगल धाब्यानं मात्र खातं उघडलं जाईल. धीरेंद्र करवी अजून एक धाव मात्र खात्यामध्ये नावा संघाच्या. चांगली बॉलिंग होते. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं जाते आणि याच रणनीतीनं मात्र जावं लागणार आहे. चौथ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाला दिली जाईल? कुणाल नाईक टाकेल की रघु परदेशी? हा सुद्धा एक प्रश्नच असेल, कारण दोघंही चांगले गोलंदाज आहेत. खूप चांगली बॉलिंग होते. फुलर लेंथ मात्र हाताळले जातात. इथे कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंगॉनकडे सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये 1 ची भर. 25 धावा 25 रन्स आतापर्यंत पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नावा संघाच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. केडी यावेळेस मात्र फक्त फ्लिक केलाय रिशच्या साह्यानं. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाऊन बॉल अडवणार, तोपर्यंत मात्र वेगानं धावा कंप्लीट केल्या. त्या 2 सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही बॅट्समनमध्ये. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. 27 रन्स, 27 धावा. हे षटक आशिषचं आपण पाहिलं, पहिल्या 4 बॉलवर 5च धावा आल्यात, म्हणजे चौकार आणि षटकार वाचवले गेलेत. आणि चांगली बॉलिंग करतोय आतापर्यंत धीरेंद्र मात्रे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का? राऊंड विकेटनं आशिषनं हा अगदी फॉलो थ्रू मध्ये मात्र फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 5 बॉलवर फक्त 5च धावा दिल्यात आणि आता मात्र शेवटचा चेंडू असेल. मुक्तपणे खेळण्याची संधीच दिली नाही या गोलंदाजानं आणि थोडंसं बांधून ठेवलंय. ते नावा संघाच्या दृष्टिकोनातून जमेची बाब असेल. भूषण भोईर धीरेंद्र मात्रे दोघंही सुखरूप आहेत. यावेळेचा मात्र अकुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पूलचा हा फटका खेळलाय. इथे थोडीशी चुकी केली. पहिले 5 चेंडू खूप चांगले पडले होते, परंतु संधी मिळाली आणि संधी लगेचच मात्र पाहायला गेलं तर संधीचं रूपांतर मात्र या षटकारामध्ये केलं. धीरेंद्रच्या बॅटमधून मात्र पहिला मोठा स्ट्रोक 6 धाबांकरता. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 11च्या सरासरीनं 33 धावा.
तर 3 ओव्हर्स नंतर 33 जावा स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा आयोजित मर्यादित क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहे 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी. 17, 18, 19, 20, 21 म्हणजे 5 दिवस. 1,00,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे. द्वितीय 50, तृतीय आणि चतुर्थ 25 आणि 25 मालिकावीर बाईक असणार आहे. आणि या स्पर्धेची फी असेल 11,000 रुपये मात्र. फलंदाज गोलंदाज यांना LED TV असणार आहेत. परंतु इथे मात्र संधी सोडली ती भिंगारी संघानं. ही फार मोठी संधी होती. भूषण भोईर सारखा दिग्गज बॅट्समनला बाद करण्याची नामी संधी मात्र दवडली. एक धाव मिळाली परंतु भूषण भोईर सारख्या विध्वंसक नेहमी तो पाहायला मिळतो आणि त्या बॅट्समनला मात्र जीवनदान देणं हे आता मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघाला परवडणारं असेल का. ते ग्लासचं रिफ्लेक्शन येते परंतु कॅच सुटल्यानंतर बऱ्याच वेळा मी पाहिले मैदानामध्ये बरेचसे खेळाडू सूर्य आला कॅच ग्लासचे रिफ्लेक्शन आले अशी कारणं बरीच असतात. तर तिथे कार जी आहे त्याचं रिफ्लेक्शन येते. कोणाची असेल आपल्या प्रेक्षकांपैकी तर कृपया करून 2 नंबरची कार त्याच्यावर कपडा असेल तर कपडा घाला त्याच्यावर. नावा संघ आपली आहे का नाही तर नावा संघाची रणनीती असू शकते अशी. सनग्लासेस त्याच्यासाठीच असतात. आजकाल सबबी कोणतीही सबब तुम्हाला मैदानामध्ये शिरल्यानंतर ऐकून घेतली जाणार नाही. रघुनाथ परदेशी यांचा खूप चांगला बॉल इथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लेंथ चांगली फिल्डिंग आता मात्र पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. भूषण भोईरला मिळालेल्या जीवनदानाचा फायदा मात्र कशा पद्धतीनं तो उचलणार आता मात्र याकडे सगळ्यांची नजर असेल. तो स्ट्राईक एंडला झेल सुटल्यानंतर बऱ्याच वेळा आपण पाहिलेत फलंदाज आक्रमक होताना रौद्र रूप धारण करतात. अचानकपणे झेल सुटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अंगामध्ये वेगळंच बळ निर्माण होतं. हे बळ कसं निर्माण होतं ते त्यांनाच माहिती. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही पहा हे पहा इथे मात्र एक बिग हिट केला जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. त्याच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून ठोकलेला हा गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाणार आहे. जाऊन पोहोचले ती आता मात्र 41 या आकड्यावर. 41 रन्स. 41 जाबा आक्रमक होत असताना आणि हे चित्र नेहमीच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पण तिथे भूषण भोईरच असायला हवं असं काही नाही आहे. कोणताही खेळाडू झेल सुटल्यानंतर मात्र अगदी आक्रमक रूप धारण करणारच. जखमेवर मीठ चोळलं जातं आता मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या. संधी जरूर दिली होती. अगदी सोपा झेल होता परंतु रिफ्लेक्शन आलं क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर त्यामुळं तो झेल टिपता आला नाही. परंतु आता मात्र हे रिफ्लेक्शन किती महागाचं पडणार. डायरेक्ट टाकलेला बॉल सरळ यावेळेस मात्र पॅडवर आदळला आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. दोन पंच पुन्हा एकदा एकमेकांशी सल्लामसलत करतात. फक्त इथे आता मात्र कारण हेच असेल पहिल्यांदा बॅटला लागलंय की पहिल्यांदा पॅडला लागलंय हे चेक केलं जाईल. बऱ्याच वेळा LBWच्या बाबतीत अशा घटना घडत असतात. नेहमी आपण पाहतो कारण क्लोज डिसिजन असतो. बॅट अँड पॅड आहे का पॅड अँड बॅट आहे हे सगळं चेक केलं जाते लेग अंपायरशी आणि हे नेहमी चांगलं असतं. आपल्या प्रतिस्पर्धी पाहायला गेलं तर संघाला एखादा फायदा होऊ नये किंवा इथे जर कॅमेरामध्ये कठीण आहे लेग बिफोर द विकेटचं कारण पहिल्यांदा बॅटची कड आहे की नाही हे पाहणं अल्ट्रा एजनं PTC लाईव्हला वर्क करावं लागेल. खूप मोठा डिसिजन आहे कारण बॅट्समन होता परंतु इथे पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायरकडे.
PTC लाईव्ह खूप चांगलं वर्क करतोय. रायगड प्रीमियर लीग सुद्धा ते कव्हर करणार आहेत. फार मोठी स्पर्धा त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा फार मोठा डिसिजन आणि नेहमीच एखादा चुकीचा डिसिजन जाण्यापेक्षा कधीही थोडा वेळ गेला परंतु कोणत्या संघावर अन्याय होऊ नये आणि त्यासाठी मात्र हा वेळ घेतला जातोय. तर गावदेवी मैदान न्हाव्यावर ही स्पर्धा असणार आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हाव्यांच्या आयोजित तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी शृंखला, द्वितीय पारितोषिक असणारे 50,000, तृतीय आणि चतुर्थ 25,000. बेस्ट फिल्डर स्पोर्ट्स शूज आहेत आणि फलंदाज गोलंदाज यांना LCD किंवा LED TVs आहेत. तर आपण संपर्क करू शकता मिलिंद घरत, निखिल घरत, धीरेंद्र मात्रे, वैष्णव भोईर, रोहन घरत यांच्याशी. नाभा संघाच्या प्रतिनिधींशी तुम्ही संपर्क करू शकता. तब्बल 32 ग्रामीण संघांचा खेळ पाहायला मिळणार आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभा PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कदाचित लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मालिकावीर मात्र असणार आहे ती 2 व्हीलर बाईक असणार आहे. त्यामुळं आपली एंट्री आजच निश्चित करा. 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी एक गाव 11. प्रत्येक जाहिरातीवर एक गाव 11 ही लिहिलेलं असतं. MH46 5125 गाडी नंबर MH46 5125. गाडी मालकाला विनंती असेल कारण एक झेल सुटलाय या गाडीमुळे आणि त्यामुळं पाहायला गेलं तर मोठा तोटा सुद्धा सहन करावा लागलाय. तर अखेरीस मात्र हे वादळ शमलय. भूषण भोईरला मात्र मागं जावं लागलंय. लाईक बिफोर द विकेट LBW मात्र तो बाद होतोय आणि तिसरा धक्का यावेळेस मात्र गावदेवी नाभा संघाला. खूप चांगली इनिंग मात्र त्यानं साकारली. 11 चेंडू आणि 21 धावा, 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकाराचा त्याच्यामध्ये समावेश होता. आता मात्र धीरेंद्र मात्रेच्या साथीला मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो मनीष घरत. यावेळेस मात्र अजून एक यंगस्टर नाभा संघाचा. रघु परदेशी समोर कशा पद्धतीनं खेळ साकारणार याकडे खऱ्या अर्थाने नजर असेल. एका बाजूला लेजंड क्रिकेटर, अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, दुसऱ्या बाजूला यंगस्टार आहे. त्यामुळे ही लढाई आता मात्र तमाम क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. ओव्हर द विकेटनं अगदी सॉफ्ट हँडेड समोर खेळून काढलाय. बॉल अगदी मिड ऑफला येतोय आणि कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. कारण रघु परदेशी यांचा बॉल कसा येईल हे कोणालाच माहिती नसतं. फलंदाज सुद्धा तोच विचार करत असतात की पुढचा चेंडू कसा येणार, लेग स्पिन येणार की एखादा वेगवान चेंडू पडणार, फुल टॉस येणार. कारण वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र सुप्रसिद्ध कव्हर्सला खेळला. इथे मात्र रनआउटची शक्यता होती परंतु ती मात्र निवडले. 1 रन मात्र कंप्लीट केली गेली. मनीष घरत करवी खातं उघडलं जाते. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाणार आहे. ती जाऊन पोहोचले 42 या आकड्यावर. 42 रन्स. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. रघु परदेशी यांची 2 षटकं खूप चांगली पडली कारण 2 ओव्हर्समध्ये 19 धावा त्यांनी दिल्या. एक षटकार जरूर त्यांच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला परंतु 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र 10 पेक्षा कमी सरासरी पाण्याची मागणी मात्र मैदानामध्ये होते. 19 धावा दिल्या आणि 4 ओव्हर्स नंतर नाभा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42 धावा, 42 रन्स. शेवटचं षटक बाकी आहे. तर शेवटचं षटक असेल. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होणार आहे. ही फार मोठी जबाबदारी असेल. एका बाजूला मनीष घरत आणि दुसऱ्या बाजूला धीरेंद्र मात्रे, दोनही आक्रमक शैलीचे बॅट्समन आहेत
आणि काहीही झालं तरी ही धावसंख्या मात्र पुढे न्यावी लागणार आहे. 42 धावा आल्यानंतर आता मात्र त्यांच्या मनामध्ये कोणतं टार्गेट असेल, कमीत कमी 55 या टार्गेटनं तरी चालावंच लागेल. कारण पहिली मॅच आपण पाहिली होती, 51 धावा सहज चेस केल्या होत्या अजडबी ओळे संघानं. यानंतर मात्र लगेचच दुसऱ्या फेरीतील मॅच खेळवली जाणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर मात्र 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय सागर परदेशी. पहिलाच बॉल आपण पाहिला, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये. सागर परदेशी या गोलंदाजावर आक्षेप घेण्यात आलाय आणि नेहमी आपण पाहतो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी यष्टीरक्षकाच्या मागे उभे राहून मात्र त्या गोलंदाजाची शैली तपासली जाते. थोडासा स्लोवर पण करण्याचा प्रयत्न, इथे टप्पा पडल्यानंतर वळणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र पाहायला गेलं तर फ्लाईट देतोय बॉलला, त्याला वळवले मात्र मिड विकेटला. क्षेत्ररक्षण मात्र खराब झालंय. आता मात्र इकडे रिफ्लेक्शन बिलकुल नसणार आहे, कारण इथे आता मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण जरूर झालंय आणि त्याचा फटका मात्र बसलाय तो अर्थातच भिंगारी संघाला. कारण आता नो एक्सक्युजेस. धावसंख्या मात्र 4 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचले ती 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागर परदेशी थोडा फ्लाईट देतोय बॉलला, हळुवारपणे टाकतोय, परंतु मनीष गरज सारखा आक्रमक बॅट्समन आहे. 2-3 चेंडू तो निर्धाव सुद्धा खेळलाय, परंतु इथे मात्र त्याची भरपाई करावी लागेल. अकुट टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र खेळलाय स्ट्रोक फाईन लेग सीमा रेषा पार. एक टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र जाईल 4 धावांकरता. चौकार लगातार दुसरा. सहजतेनं खेळता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावेनं नावा संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निदान एखादा मोठा स्ट्रोक मात्र 56-57च्या आसपास मात्र नक्कीच नेऊ शकतं. या येणाऱ्या 2 बॉलवर 7-8 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या जरूर उभारी करू शकतो तो नाभा संघ. सागर परदेशी पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. अजून एक बॉल यावेळेस मात्र फिरून खेळलाय. बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव येईल. एकेरी धाबेच्या मदतीनं मात्र धावफलकामध्ये बदल. 51 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल असेल. धीरेंद्र मात्रे या शेवटच्या बॉलवर मात्र एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करणार का, याकडे सगळ्याच नाभा संघाच्या समर्थकांचं लक्ष लागलेलं असेल. शेवटचा चेंडू सागर परदेशी कशा पद्धतीने हाताळणार. शेवटचा चेंडू म्हटला की बॅट उचलली जाणार. इथे मात्र हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तो झेल टिपलाय. शेवटचा बॉल मात्र निर्धाव येतोय. विकेट सुद्धा मिळवतोय सागर परदेशी आणि 51 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. मागच्या मॅच मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मुरबी टीमनं 50 केल्या होत्या. आता मात्र 1 धाव जास्त केली ती नाभा संघानं. 51. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. 52 धावांचं लक्ष असेल ते सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर. पाहूया कशा पद्धतीनं मात्र या धावांचा चेस होणार. नाभा संघ थोडासा निराश जरूर वाटते त्यांचा खेमा, परंतु या लढता येणाऱ्या सारख्या धावा आहेत, त्यामुळे उठा आणि लढायला सज्ज व्हा. धावा डिफेंड करायच्या आहेत त्या नाभा संघाला. भिंगारी संघाला सुद्धा विनंती असेल लवकरात लवकर आपण बाहेर या आणि या सलामीची जोडी मैदानामध्ये धाडा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय मराठीमधील एक नामवंत समालोचक प्रसादजी भोईर, दादरपाडा.
थँक्यू दीपक. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचे 12:42 होतात. आपण पाहतोय कैलासवासी मंगेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2021 एक शानदार पर्व. स्पर्धा दरवर्षी नेहमीच एक वेगळ्या ढंगाने येत असते, परंतु यावर्षी आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी परमिशनसुद्धा मिळत नाही आणि तरीसुद्धा आयोजन कमिटीने आमच्या सुधीरदादा ठाकूर आणि त्यांच्या सर्व टीमने विशिष्ट प्रकारची मेहनत घेतली आणि ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आणली. जी 2 दिवसीय स्पर्धा आहे, कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गावदेवी गावठाण करण मडवी आणि टीम मेगा फायनलमध्ये एंटर झाली. त्यानंतर आज 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सुरुवातीचा ओळे आणि मुरबी, त्यापैकी ओळे संघ एक सामना जिंकला. त्यानंतर वर्तमान स्थितीमध्ये चालू असणारा सामना आपण पाहणार नाव्हा आणि भिंगारी या 2 संघांमध्ये सामना चालू आहे. पहिलं सत्र संपलंय. त्यानंतर वाघिलीवाडा, वहाळ असेल, शेलगर आणि बेलपाडा हे 8 संघ आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी मुरबी संघ तर या स्पर्धेतून बाहेर झाला आहे, पण त्यानंतरचा जो फ्रेश मॅच चालू आहे त्यामध्ये भिंगारी आणि न्हावा या 2 संघांमध्ये सामना आहे, जिथे 52 धावांचं आव्हान भिंगारी संघासमोर आहे. तर 52 धावांचं आव्हान असणार आहे. पाहूया कशा पद्धतीने आव्हानाला पेलणार. एक महत्त्वाची सूचना आहे न्हावा टीमसाठी, चला प्लीज कोऑपरेट करा. लवकरात लवकर आपण मॅच चालू करूया. शॉर्ट टीम मीटिंगमध्ये आपण जो काही निर्णय आहे तो त्वरित घ्यायचा आहे, फार वेळ कमी असणार आहे. कोणत्याही प्रकारची कधी वाटाघाट न करता क्रिकेटची स्पर्धा खेळणं ही वैशिष्ट्य आहे. गेले कित्येक वर्ष न्हावा टीमचं राहिलं आहे आणि अजूनही त्याच परंपरेला अनुसरून न्हावा टीम टेनिस क्रिकेट खेळताना दिसत आहे आणि त्याच न्हावा संघासमोर भिंगारी टेनिस क्रिकेट सिद्धिविनायक भिंगारी संघ 52 धावांचं आव्हान असताना खेळण्यासाठी मैदानामध्ये. बावन्न धावांचं आव्हान आज नाभा टीममध्ये आपण पाहतोय. थोडासा मात्र नाभा एक्सप्रेस ओळखला जाणारा वैष्णव ऑनफील्ड नाही आहेत, कारण थोडीशी दुखापत आहे त्यांना काहीतरी. आणि येणाऱ्या काळामध्ये दीपक त्यांना रायगड प्रीमियर लीगसाठी सुद्धा खेळायचं, त्यामुळे कोणत्या प्रकारची जोखीम न उचलता स्वतःच्या प्रकृतीकडे सर्वप्रथम वैष्णव रिकवर होण्यासाठी लक्ष देताना दिसत आहेत. बऱ्याचशा स्पॉन्सरना टेन्शन आलं असेल, कारण बरेचसे खेळाडू इंजर्ड झालेत, सगळे मोठे मोठे खेळाडू. त्यामुळं रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्यांच्यावर मात्र जास्त बोली लावले, आज बरेचसे खेळाडू इंजर्ड आहेत. त्यामुळं मोठा प्रश्नचिन्ह जरूर असेल, कारण मोठी स्पर्धा आहे आणि लवकरात लवकर सगळे तंदुरुस्त होऊन चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळो अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया. नक्कीच, कारण बरेचसे महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि संघ नायकांनी संघ मालकांनी सुद्धा फार मोठी अपेक्षा ठेवली त्यांच्या कामगिरीबद्दल आणि म्हणूनच त्यांना निवडलं गेलं. तर शुभेच्छा देऊया त्यांना. जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसरं सत्र आहे. 52 धावांचं आव्हान. स्ट्रायकर बॅट्समन कुणाल नाईक एक स्टार खेळाडू आहे. बऱ्याच वेळा खुल्या स्पर्धा खेळताना आपण या खेळाडूला पाहतो, पण तो आज गावच्या क्रिकेटसाठी कसं योगदान देणार हा खेळाडूही सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. पहिला गोलंदाज रोहनचा हा चेंडू बॉडीला बाउन्स झाल्यानंतर हिट करतोय, अगदी शरीराचा वेध घेतोय. टेक ऑफ झाल्यानंतर वेगाने चेंडू. बॅट्समन कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर करू शकले नाही, फक्त शांत आणि शांत राहण्यातच भाग पाडलं. अशा प्रकारचा पहिला चेंडू. आतापर्यंत हे तिसरं सत्र आपण पाहतोय, जो पहिला चेंडू निर्धाव आलाय. प्लीज विनंती आहे वाटसरून आपण मैदानाच्या थोडंसं बाहेरून चाला प्लीज. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॉडी हिट करतोय, डायरेक्ट हिट आणि मात्र बाल बचावला जातोय. नॉन स्ट्रायकर बॅट्समन सागर परदेशी. रोहन घरात सलग दुसरा चेंडू त्याच अँगलने गोलंदाजी करत असताना 10.2ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखावी लागणार आहे भिंगारी संघाला. नेक्स्ट बॉल.
यावेळचा चेंडू फटका फसला जातोय. सुरुवातीची 2 निर्धाव आणि त्यानंतर उडालेला झेल. रोहन घरात जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचा विकेट, फार महत्वाचा विकेट मी म्हणेन ना इथे. मात्र नावा टीम मिळवतोय. नावा टीमला मिळालेली सर्वात मोठी मी म्हणेन सफलता असेल या सामन्यामध्ये. कुणाल नाईक एक महत्वाचा विकेट. वर्किंग डे आज आपण पाहतोय असल्यामुळे कदाचित सर्व खेळाडू अवेलेबल नाही आहेत. अनेक नवीन खेळाडूंना सुद्धा संधी अशाच वेळे मिळत असे आणि दीपक अशाच मिळालेल्या संधीचं सोनं करत नवीन खेळाडू गावच्या टेनिस क्रिकेटमध्ये इंटर होत असतात आणि आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत असतात. पाहूया त्यापैकीच काही खेळाडू कदाचित आज भिंगारी टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. 3rd पोझिशनवरती साहिल. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी गडबड झाली होती, पण त्या साहिलला आता मात्र फार मोठी संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. भिंगारी टेनिस क्रिकेटमध्ये 3rd पोझिशनवरती 1 डाऊनसाठी साहिलला पाचारण केलं आहे. त्या साहिल समोर फार मोठी संधी असेल. स्वतःला प्रेझेंट करण्याची फार मोठी त्याला संधी मिळाली. कोणत्याही प्रकारची अजूनही धाव आलेली नाही आहे भिंगारी संघाच्या टीममध्ये. 52चं टार्गेट आहे. हा चेंडू फार चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये चेंडू फक्त दिशा दिली आहे. चेंडू निघून चाललाय डीप कव्हर सीमा पार. चौकार. फार चांगला फटका म्हणावा लागेल. एक ज्या क्षेत्रात मला वाटतं या बॅट्समनने झेल सोडली होती पहिल्या सत्रात तिथेच चेंडू खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता त्याने, पण आता फलंदाजी करण्याची वेळ आली आहे. सुरुवात फार चांगली केली आहे चौकाराच्या साह्यानं. सर्कसच्या निर्बंधातील षटकामध्ये एक दर्जेदार स्ट्रोक. फक्त दिशा. यावेळचा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंट मधून चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड कडे. पाहता त्याचं रूपांतर चौकारामध्ये. क्या बात आहे. कल्पक बुद्धी कौशल्य खरं तर वापरतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ का याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा हा फलंदाज देताना दिसत आहे. संघाची धावसंख्या होते 1 बाद 8 धावा. सलग 2 चेंडू 2 चौकार. सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव, तदनंतर मिळालेली विकेट आणि त्यानंतर आलेलं सलग 2 चौकार. संघाची धावसंख्या 1 बाद 8 धावा. यावेळचा चेंडू मिस टायमिंग होत आहे. क्षेत्र झेल उडाला आणि मात्र सुटलाय सुद्धा. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचं लाभ तेच मात्र मैदानामध्ये झालंय. क्षेत्ररक्षक निशांत आणि धीरेंद्र आणि निशांत या दोघांमध्ये मिसकम्युनिकेशन, त्यामुळे झेल अगदी टिपली सुद्धा होती. थोडीशी मात्र गडबड झाली आणि त्याचा फायदा बॅट्समन. फार महत्वाचा विकेट होता मी म्हणेन साहिल, ज्यांना आल्या सलग 2 चौकार लगावले होते. त्या साहिलला बाद करण्यामध्ये फार मोठी संधी आली होती, पण ती संधी गमावली जाते. पाहूया काय करते. चला प्लीज कोऑपरेट करा, जास्त वेळ नका घेऊ. आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष सूचना येतात आम्हाला, सारख्या सूचना येतात. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धावा. 1 बाद 9. तर आणखी एक आपल्याला नंतर ही खेळायची ना, सेकंड मधली मॅच खेळायची ना. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. पहिला सामना जो संघ जिंकलाय ओवळे आणि या सामन्यातून जो संघ विजयी होणार त्या 2 संघांमध्ये सामना असेल. पाहूया. एक संघ तर फिक्स झाला, ओवळे संघ खेळणार आहे पुढचा सामना. तर त्यांच्या समोर भिंगारी संघ खेळणार की न्हावा यासाठी मात्र चालू असणारा हा सामना आपण एन्जॉय करतोय. 9 धावा आतापर्यंत आल्यात. 10.3ची सरासरी. सुरुवातीला 9 आल्यात. 52चं आव्हान. चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये मॅच आपण एन्जॉय करताय. विजयासाठी अजूनही
43 धावा 24 चेंडूमध्ये हवे असणार आहेत. 24 चेंडू 43 धावा. गोलंदाज लेफ्ट आर्म बॉलर आहेत गौतम. स्ट्रायकर बॅट्समन सलग 2 चौकार लागवणारा फलंदाज. साहिल फुल टॉस चुकीला माफी नाही. जबरदस्त फटका. झेल सोडलाय आणि पहिल्या सत्रामध्ये दीपक फार चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलं होतं. झेल सुटणारा फलंदाज कोण आहे त्यापेक्षा झेल सुटल्यानंतर काय होतं याचं उत्तम उदाहरण. मग तो भूषण असू दे साहिल असू दे. बऱ्याच वेळा आपण पाहिले जेव्हा झेल सुटलेत तेव्हा मैदानामध्ये आक्रमक रूप त्या फलंदाजाने धारण केलंय. त्याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा आज साहिल देतोय. संघाची धावसंख्या अगदी 6 झपकन पुढे येते. भरारी घेते 15 वर. गौतमला बसलेला पहिलाच मोठा फटका. यावेळचा चेंडू एलबीचा अपील केलं जात आहे. मिस टायमिंग होतं. अपेक्षापेक्षा चेंडू जर पाहिला तर खाली राहिला त्यामुळे स्ट्रोक बनवू शकला नाही बॅट्समन. लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली. संघाची धावसंख्या होते 16 धावा. धावत आहेत. एक बॅट्समन राईट हँड बॅट्समन आहे तर दुसरा आपण पाहतो लेफ्ट आर्म बॅट्समन असल्यामुळे क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. बुद्धिबलाच्या पटलावरती ज्या पद्धतीने पाठी पुढे केले जातात त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आणि सर्वात जास्त मी म्हणेन पंचांना उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज असला की सातत्याने स्क्वेअर लेग पंचांना आपली जागा बदलवावी लागते. संघाची धावसंख्या आहे 16 धावा. यावेळचा चेंडू अगदी खोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत पण इथे मात्र फंबल. आउटफील्ड फास्ट. अगदी जणू काही पहिल्या सत्राचे मध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कदाचित त्याच चुका क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये धावा संघाच्या खेळाडूंकडून सुद्धा होताना दिसत आहे. संघाची धावसंख्या 4 ने पुढे येते. धावसंख्या होते 20 धावा. 32ची अजूनही गरज असेल. चेंडू जर आपण पाहिले तर 15 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 15 चेंडू 32 धावा. तर ओवळे संघाने पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. ओवळे संघाच्या खेळाडूने पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. माफ करा 21 चेंडू आहेत. मॅच फिनिश करणार का यावेळचा चेंडू. जबरदस्त फटका. हवाई हल्ला चढवला जात आहे. गोलंदाज गौतमवर आलेला हा मोठा फटका षटकार. संघाची धावसंख्या आहे 26 रन्स. विजयाचा अर्धा पल्ला सुरुवातीच्याच 10 चेंडूमध्ये पार झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीनं ओवळे संघानं मोरबी संघावरती दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमण केलं आणि अशाच धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला. खोलात टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षण चांगला. पुन्हा एकदा खराब कामगिरी. अगदी डोळ्याची पापणी लवते न लवते जशी नजर चेंडूवरची चुकली क्षेत्ररक्षकाची तशी दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. संघाची धावसंख्या होते 28 धावा. चेंडू सरळ खेळलाय मिड ऑफ कडे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चेंडू स्टॉप केला जातो रोहनच्या माध्यमातून. टप्प्याचा झेल पकडू शकले नाही पण चेंडू मात्र स्टॉप केलाय. सिंगल मिळते. संघाची धावसंख्या होते 29 धावा. 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या तर दुसरं षटक हाताळणारे गोलंदाज गौतम थोडेसे महागडे ठरले ज्यांना 3 मोठे स्ट्रोक्स आले. 20 धावा ज्यांनी खर्च केल्या. संघाची धावसंख्या होती 29 धावा. समीकरण आपण स्क्रीनवरती पाहू शकता. 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी भिंगारी संघाला 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय कैलासवासी मंगेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2021 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. कालच्या दिवशी गावदेवी गावठाण उरण तालुक्यातील गावठाण गावातील एक संघ आहे. गावदेवी गावठाण हा संघ मेगा फायनलमध्ये कालच्या दिवशी दाखल झाला आहे आणि आज 8 संघ आहेत. त्यापैकी
हा सामना न्हावे विपक्ष भिंगारी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय, जिथे दुसरं सत्र चालू आहे आणि 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज, असा सामना मैदानामध्ये रंगलाय. खेळपट्टीवरती असणारे फलंदाज भिंगारी संघाच्या वतीनं आपण पाहतोय सागर परदेशी आणि फलंदाज साहिल मिसाळ असे दोन फलंदाज मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. तर गोलंदाज आहेत रोहन घरत. पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, महत्त्वाची विकेट कुणालची मिळवली आणि 9 धावा ज्यानं खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज रोहन घरत वैयक्तिक दुसरा स्पेल हातात असताना स्ट्रायकर बॅट्समन सागर परदेशी. यावेळचा चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक महत्त्वाची विकेट, फटका लाजवाब होता, पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात असल्यामुळे इथे मात्र हा फटका फसला जातोय. बॅट्समन सागर परदेशी होत आहेत झेलबाद. दुसरा हादरा बसला जातोय, दुसरा गडी गारद होतोय, दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय. सिद्धिविनायक भिंगारी संघाचा सागर परदेशी. संघाची धावसंख्या 29 असताना 2 बाद 29. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन सूरज परदेशी, घारू या नावाने प्रचलित असणारा खेळाडू. फार चांगलं क्रिकेट या खेळाडूने सुद्धा खेळलंय. आपण आउट ऑफ क्रिकेटच्या क्षेत्रातून बाहेर येऊन जर पाहिलं तर एक नवतरुण समाजसेवक म्हणून या खेळाडूची ओळख आहे गावामध्ये. कोणत्याही घरामध्ये, कोणत्याही समाजामध्ये कोणाचंही दुःख झालं, सुख झालं तरी नेहमी इनिशिएटिव्ह घेत असतो. आज क्रिकेटच्या माध्यमातून ज्याचं आपण प्रदर्शन पाहणार आहोत, मैदान आहे खारकोपरचं, अर्थात स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक. स्ट्रायकर बॅट्समन साहिल. साहिल क्या बात आहे. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पहिलं षटक हातात असताना ज्या रोहन 9 धावा खर्च करून महत्त्वाची कुणाल नाईकची विकेट मिळवली, तोच रोहन दुसरं षटक हाताळण्यासाठी का आला असावं याचं उत्तम उदाहरण. पहिल्या चेंडूवरती मिळालेली विकेट आणि दुसरा चेंडू आलाय निर्धाव. वैष्णव भोईरच्या गोलंदाजीचा थोडासा अभाव, पण रोहन सुद्धा फार चांगली गोलंदाजी करतोय आणि सामन्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला हिट केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा धावत येतोय, परंतु अक्कू टप्प्याची झेल. शेवटच्या क्षणाला चांगले क्षेत्ररक्षण. जय स्वतः संघाचे संघनायक आहेत. तीन पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या थोड्या अवधीनंतर पुढे येते. धावसंख्या होते 32. विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे, जिथे आपण पाहू शकाल चेंडू बाकी आहेत 15 चेंडू 20 धावा. सामना जर आपण पाहिला तर शांत आणि संयमी क्रिकेट खेळला तर सामना काही भिंगारी संघाच्या पासून लांब नसेल, पण त्यासाठी तसा खेळ होणं सुद्धा फार आणि फार गरजेचं आहे. समोर न्हावा संघ आहे, सहजासहजी सामना सोडेल असं वाटत नाही, कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं, लढणं आणि लढणं हेच मात्र ज्या न्हावा क्रिकेटने नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं हा नेहमीच त्यांचा उद्देश राहिला. पण आज या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांचं प्रदर्शन राहील, आत्तापर्यंत फार प्रयत्न केलेत, पण 52 धावांचा एक समाधानकारक स्कोअर. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येणारा साहिल ज्यानं प्रभावित कामगिरी केली आहे आणि न्हावा संघाला थोडासा बॅकफुटवरती नेण्याचा प्रयत्न ज्याने केला आहे तो साहिल पुन्हा एकदा स्ट्रायकर आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा. यावेळचा चेंडू, यावेळेस मात्र रोहनच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. चेंडू डीप मिडविकेटच्या वरतून गगनचुंबी षटकार. षटकार येतोय. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या अगदी झपाट्याने 52 धावांचा पाठलाग करत असताना पुढे येते. धावसंख्या होते 39 धावा. साहिल काय प्रभावित कामगिरी, आज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय आणि हे करत असताना अपील केलं जात आहे. पण इथे मात्र आपण पाहतोय चेंडू तर
चांगल्या पद्धतीने थांबवलं जात आहे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. दोन पंच विचारांची देवाणघेवाण घेत आहेत. चर्चेने बऱ्याचशा काही गोष्टी सुटत असतात. संवादातून स काढला तर त्याचं रूपांतर वादामध्ये होतं, पण इथे मात्र पंच चांगल्या पद्धतीनं निर्णय विचारांची देवाणघेवाण करून देत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज साहिल मिसाळ होतो झेलबा. या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे करते धरते आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर संघाला अगदी फार महत्त्वाचं सपोर्ट ज्यांचा राहिला आहे, बिग सपोर्टर, फार मोठं रोल त्यांचा आहे. मंडळाचे स्वतः अध्यक्ष आहेत सुधीरदादा ठाकूर. स्पर्धेची संकल्पना आखल्यापासून प्रत्येक सदस्याच्या संपर्कामध्ये आहेत. स्पर्धेमध्ये कोणत्याही गोष्टीची पूर्तता करणं, स्पर्धेमध्ये काय हवं आहे, प्रत्येक गोष्टीचा विचार करून वैयक्तिक धंद्यातून उद्योगधंद्यातून आज त्यांनी वेळ या मंडळासाठी दिली आणि म्हणूनच एक कर्तव्यदक्ष अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. असे उलबेनोड परिसरातील सुधीरदादा ठाकूर हे मोठं नाव आहे. आज खारकोपरच्या मैदानावरती ज्यांच्या मंडळाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. संघाची धावसंख्या एक महत्त्वाचा विकेट बाद झाला आहे. साहिल संघाची धावसंख्या 39 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आशिष परदेशी. ज्या खेळाडूची देहबोली पाहिली तर अगदी परफेक्ट फिटनेसमध्ये खेळाडू दिसतोय. पण स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहू शकाल सूरज परदेशी. 3 षटकं संपतायत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी जर आपण पाहिलेत तर आता मात्र गरज उरली आहे 13 धावांची. 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. गोलंदाज फार कंबर कसावी लागणार आहे. वैभव हा गोलंदाज आहे. सुरुवातीचे दोन महत्त्वाचे गोलंदाज गौतम आणि रोहन यांचे स्पेल संपलेत. त्यामध्ये गौतम थोडेसे मात्र महागडे ठरले, पण रोहन यांचा आपण विचार केला तर ओव्हरऑल 2 षटकं हाताळली, 19 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाच्या 3 विकेट्स ज्यानं प्राप्त केल्या. प्रभावित केले रोहननं. फुलटॉस चेंडू फक्त सन्मान दिला बघा सूरजने. सरळ लॉंग ऑफकडे चेंडू येतो. सिंगल पूर्ण केली. शांत आणि संयमी क्रिकेट खेळण्याचा मनसुबा खरं तर मी म्हणेन या फटक्याने दाखवलाय. संघाची धावसंख्या होती 40 धावा. विजयासाठी 12 धावांची गरज येणार आहे 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू आणि 12 धावा. अकरा चेंडू 12 धावांची गरज. आशिष यावेळचा चेंडू. आशिष काय दर्जेदार स्ट्रोक लगावतोय डीप कव्हरच्या वरतून. आवडला असेल तर टाळ्या द्यायच्या आहेत फलंदाज आशिष साठी. क्या बात आहे. षटकार येतोय आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 46. विजयासाठी फक्त 6 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू आणि फक्त 6 धावा. यावेळचा चेंडू जबरदस्त चपराक. पुन्हा एकदा चेंडू डीप पॉइंट मध्ये निघून चालाय. 1 बाउन्स 4 रन्स. चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्यानं अगदी सामन्यातील पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. हवेने फुगवलेल्या फुग्याला टाचणी मारल्यानंतर त्यातील हवा काढावी असा मात्र या फटक्याने या सामन्यातील हवा काढली. तर ओवळे टीम, अजनबी ओवळे टीमचे कॅप्टनला विनंती आहे, संघनायक प्लीज आपण रेडी राहायचं आहे. विनिंग स्ट्रोक. क्या बात है. एक अनोख्या स्टाईलने मात्र बॅट्समन आशिषने हा सामना फिनिश केलाय. दर्जेदार फटकेबाजी. 5व्या क्रमांकावरती आला, परंतु 1 नंबरचे फटके त्याने लगावले आणि हा सामना ज्यानं मात्र आपल्या अनोख्या शैलीने फिनिश केला. 52 रन्सचं टार्गेट होतं, पण इथे मात्र सहजरित्या त्याने अचीव केलं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर स्पेशली थँक्स टू नटराज नाभा टीम साठी सुद्धा आम्ही मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो आपले की आपण या स्पर्धेमध्ये वेळेवरती उपस्थित राहिलात, पार्टिसिपेट झालात. पण आज या सामन्याच्या अनुषंगाने, या स्पर्धेच्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेतील नाभा संघाचा प्रवास इथेच थांबतोय.
तर पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील. नाभा टीम स्क्रीनवरती आपण पाहू